रिसेप्शनिस्ट तरुणी मारहाण प्रकरणात महत्त्वाची घडामोड। या प्रकरणातील दुसरा आरोपी गोकुळ झा याचा भाऊ रणजित भाऊ याचा जामीन अर्ज कल्याण न्यायालयाने फेटाळला आहे। पीडित तरुणी स्वतः कोर्टात हजर राहिली आणि तिने रणजित झा विरोधात प्रतिज्ञापत्र सादर करत स्पष्टपणे सांगितले की आरोपीकडून तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवाला धोका आहे। पीडितेच्या वतीने वकील हरीश नायर यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला। त्यात आरोपीने पीडितेला पुन्हा धमकी देण्याची शक्यता आणि तिच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला। पीडितेला वारंवार धमक्या दिल्या जात आहेत, त्यामुळे आरोपीला जामीन दिल्यास तिच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो। न्यायालयाने हे सर्व लक्षात घेऊन जामीन अर्ज फेटाळला। ही मोठी न्यायाची विजय आहे। रणजित झा याचा जामीन फेटाळल्यामुळे पीडितेला काहीसा दिलासा मिळाल्याचं सांगितलं जात आहे। यापुढे सुनावण्या देखील महत्त्वाच्या ठरणार आहेत। रिसेप्शनिस्ट तरुणीवर हल्ला प्रकरणात आता कायदेशीर लढाई अधिक तीव्र होत चालली आहे। आरोपीचा जामीन नाकारण्यात आलेला असला तरी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनानेही सतर्क राहण्याची गरज आहे। मान्य कल्याण कोर्टाने आरोपी क्रमांक 2 जो आहे रणजित फुलेश्वर झा, काल सदर प्रकरणामध्ये तरुणी स्वतः मेहरबान कोर्टात हजर होती। तिने यांचा जामीन अर्ज फेटाळण्यासाठी तिचं सत्यप्रतिज्ञापत्र मेहरबान कोर्टात दाखल केलं आणि त्यामध्ये जर सदर आरोपीचा जामीन झाला तर तिच्या व कुटुंबियाच्या जीवितास गंभीर धोका आहे। सदर आरोपी सुटल्यानंतर पोलीस तपासामध्ये अडथळा निर्माण करू शकतो। त्याचप्रमाणे इतर जे साक्षीदार आहेत, पंच आहेत, फिर्यादी आहे, या लोकांना दमदाटी करून दबावतंत्र आणण्याचा प्रयत्न करू शकतो। फितूर करण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याचप्रमाणे जामिनावरती जर त्यांची सुटका झाली तर हे पीडित व कुटुंबियांना घातपात करून पुन्हा परप्रांतात जाऊन लपून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा प्रकारचे ग्राउंड जे आहेत ते आम्ही तिच्या सत्यप्रतिज्ञापत्रामध्ये पीडितेतर्फे दाखल केलेले होते। त्याचप्रमाणे सरकारी वकील श्री सपकाळे सर यांनी, त्याचप्रमाणे पीडितेचा वकील म्हणून आम्ही त्याचा आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर होण्यासाठी सक्षम युक्तिवाद मेहरबान कोर्टासमोर केला आणि तो युक्तिवाद मेहरबान कोर्टाला कुठेतरी पटला। आमचे मुद्दे कोर्टाने मान्य केलं आणि मेहरबान कोर्टाने आज सदर आरोपी क्रमांक 2 याचा जामीन अर्ज त्याची जर सुटका झाली जामिनावर तो पीडितेला इजा पोहोचवण्याची शक्यता नाकारता येत नाही। साक्षीदार, पंच आणि जे इतर विटनेसेस आहेत यांच्यावर दबावतंत्र आणून त्यांना फितूर करण्याची शक्यता नाकारता येत नाही। तपास सध्या चालू आहे, इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेसमध्ये आहे आणि चार्जशीट याच्यामध्ये दाखल होणे बाकी आहे। अशा याच्यामध्ये आरोपीला जामीन देणं योग्य ठरणार नाही अशी कारणं नमूद करून मान्य कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।